आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या तब्बल 58 जागांचा निकाल लागलेला आहे. सगळ्यात मोठा पक्ष सध्या तरी ठरलाय राष्ट्रवादी. दोन्ही राष्ट्रवादी एक झाले. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला, त्याची सहानुभूतीची लाट आली आणि दुसरीकडे दोन राष्ट्रवादी एकत्र आले. त्याचा सर्वात मोठा फायदा राष्ट्रवादी पक्षाला झालेला आहे. तब्बल 17 जागा, सगळ्यात मोठा पक्ष सध्या तरी 58 जागांचा निकाल लागलाय. त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय तो राष्ट्रवादी. 17 जागा जिंकल्यात. त्या पाठोपाठ काँग्रेसनं 14 जागा जिंकलेल्या आहेत. शिवसेना शिंदे गट 7 जागा आणि यड्रावकरांच्या 4 जागा, अशा 11 जागा शिंदे गट आहेत. याशिवाय भाजप सुद्धा 11 जागा आहेत. जनसुराज्य 4 जागा आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 1 जागा मिळवलेली आहे. सगळ्यात मोठा फटका बसलाय तो पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना, कारण त्यांच्याच बालेकिल्ल्यात काँग्रेसनं मोठा विजय मिळवलेला आहे. तब्बल 4 जागा काँग्रेसनं तिथनं खेचून आणलेल्या आहेत. त्यामुळे 4 जागेवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसलाय. राधानगरी तालुक्यात राधानगरीमध्ये अभिजित तायशेट्टे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. सरवडेत काँग्रेसच्या संयोगिता मोरे विजयी झाले आहेत. कसबा तारळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमृता डोंगळे विजयी झाले आहेत आणि राशिवडेत काँग्रेसचे सागर धुंद्रे हे विजयी झाले आहेत. याशिवाय काँग्रेसला आणखीन एक जागा मिळाल्या. गारगोटीमध्ये रेश्मा देसाई या विजयी झालेत. म्हणजे एकूण 9 पैकी तब्बल 4 जागा काँग्रेसने तिथे मिळवलेल्या आहेत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या बालेकिल्ल्यात घुसून काँग्रेसने या 4 जागा काढल्या. त्यामुळे पालकमंत्र्यांना हा मोठा धक्का मानला जातो. केवळ राष्ट्रवादीला एकमेव जागा इथं मिळाल्या. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 4 जागा इथं त्यांनी शिंदे सेनेला मिळाल्या. त्यामध्ये पिंपळगावमध्ये रोहिणी आंबेडकर या विजयी झालेल्या आहेत. कडगावमध्ये सारिका नांदेकर या विजयी झालेल्या आहेत. आकुर्डीत अर्चना निकम विजयी झालेल्या आहेत आणि कसबा वाळवेत अरुण जाधव विजयी झाले आहेत. म्हणजे इथं 4 जागा शिंदे सेनेला, 4 काँग्रेसला आणि 1 राष्ट्रवादी पक्षाला मिळालाय. सगळ्यात मोठे धक्के बसलेत पालकमंत्री आंबेडकर, याशिवाय माजी खासदार संजय मंडलिक यांनाही धक्का बसलाय. जनसुराज्यच्या जागा कमी झालेल्या आहेत. म्हणजे अनेकांना धक्का इथं बसलेला आहे. सध्या चंद्रदीप नरके यांच्या करवीर तालुक्यातल्या अनेक मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. त्याचा निकाल काय लागतोय तो पाहूयाच. आपल्याला अशाच काही राजकीय घडामोडी हव्या असतील तर सबस्क्राईब करा महाधुरळा. आणखीन एक धक्का आमदार शिवाजी पाटील यांना बसलेला आहे. चंदगडमध्ये तब्बल 4 जागा होत्या, त्यातल्या 3 जागा राष्ट्रवादीने पटकावल्यात. केवळ एकमेव जागा ही भाजपला मिळाल्या. त्यामुळे तिथं भाजपला मोठा धक्का बसलाय. आमदार शिवाजी पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे. आणखी अशाच काही बातम्यांसाठी पाहत राहा महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.